आय लव्ह माय प्रोफेशन. आणि आज मला विश्वास म्हणजे तेव्हा वाटायचं की अरे यांना ॲटलिस्ट दिसावेत तरी, पण आज मी त्यांच्यासोबत. आणि हो, उद्या विचार करू असं म्हणत बसू नका. तर असा काही गोष्टी असतात बरे का. तुमच्यासाठी हे स्वर्गाहून कमी नाही आहे. सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर स्वतःवर तुम्ही प्रेम करत राहिला तर सगळे तुमच्यावर प्रेम करतील. सो माझं आता शूट चालू आहे आणि मी साताऱ्यात एका ॲडव्हर्टायझिंग शूटसाठी आलेली आहे कॉफियामध्ये. आणि तिथे माझ्यासोबत एक मस्ताद आहे आणि ती खूप क्यूट आहे. ती काय म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना ऐकवायचं आहे. सो काय म्हणते. हॅलो, काय ना मी ना 5 वर्ष आधी तुमचे ब्लॉग बघायचे, श्रावणी मॅमचे, अनुश्री मॅमचे वगैरे सगळ्यांचे. आणि आज मला विश्वास म्हणजे तेव्हा वाटायचं की अरे यांना ॲटलिस्ट दिसावेत तरी, पण आज मी त्यांच्यासोबत. सो नाईस, खूप क्यूट आहे ती. तिच्या आल्यालाच खूप अशी भारी रिॲक्शन होते की ओ माय गॉड मी तुम्हाला बघतेय. मला विश्वास नाही बसत आहे, पण यस असं छान वाटतं. असे म्हणजे जे काय म्हणतात कॉन्स्टंट व्ह्युअर्स आहेत ते भेटले की खूप छान वाटतं. खूप गोड असतो. तुला पण ऑल द बेस्ट आणि खूप छान काम करत राहा. बघ आज आपण सोबत काम करतोय. काम करतो तेच ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. सो आता माझं शूट चालू आहे. आजचा व्लॉग ॲक्च्युली मी जेवढा पॉसिबल होईल तेवढा घेतेच मी ब्लॉगमध्ये. आणि आता लेट्स सी स्क्रिप्ट वगैरे रेडी झाली आहे. आता कुठे कसं काय आम्ही शूट करतोय बघूयात, मी तुम्हाला सांगते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी आलेली आहे ह्यांची रिॲक्शन बघ. हो, माझं 90 डेज ब्लॉग चॅलेंज चालू आहे. हो, हे बघ ह्यांना विश्वासच नाही आहे. हा आहे सुयोग आणि हा आहे आमच्या आजचे DOP सर. आणि इकडे आहेत ह्या दोघीजणी, गौरी आणि तुझं नाव प्राजक्ता आणि गौरी आणि मी. तर आज आमची एवढी टीम आहे. आणि अनुज पण आहे आणि प्रतीक आणि अनुज हे मागून येणार आहेत. सो आता मी निघालो आहे 4 भिंतीवरती. आमचं एक ॲड शूट आहे. तिला ओळखत असाल, गौरी सातारकरांना तर माहीतच आहे. गौरी ॲक्च्युली आम्ही दोघी हे काय म्हणतात स्कूलमेट बॅचमेट आहोत आणि आज भेटलो आहे शूटसाठी. इथे आहे माझ्या मागे पोवई नाका आणि आम्ही निघालो आहे 4 भिंतीवरती. सो चला आता जाऊयात 4 भिंतींवर. मज्जा येते. साताऱ्यात शूट करायचं असेल ना की मज्जा येते. सगळं असं एकदम चिल मोडमध्ये चाललेलं असतं. थांब इकडेच बसते मी. सो चला आता जाऊयात आपण 4 भिंतींवर. लेट्स गो. सुयोगला उतरता येत नाही आहे गाडीतून. आज काहीतरी 4 भिंतीकडे जाण्याचा रोड खूप भारी. आता मी तुम्हाला दाखवते साताऱ्यातली 4 भिंत. तिकडे आम्ही चाललो आहे शूटला. शूट किती मजेदार असतं. एकदम शूट करता करता मस्त खायचं प्यायचं फिरायचं. आय लव्ह माय प्रोफेशन. हा हे 4 भिंतीच्या पायऱ्या, खूप जास्त पायऱ्या तिकडे. ते कुठला ग तो मूवी, चायना वॉल, तशी सातारा वॉल 4 भिंती. हे बघा सातारा. माणसं आहेत तशी. मला तर ह्या पहिल्याच टप्प्यावरती दम लागतो दरवेळेस. हो खरंच मॅन्डेटरी आहे माझ्यासाठी जिम आता. सातारा दिसतो इथून. आत्ता तर आम्ही जस्ट स्टार्ट केलं चढायला, पण इथेच खूप भारी व्ह्यू दिसतोय. सो बघू आता इथेच काहीतरी शूट करू आम्ही. आमचा सातारा स्वच्छ सातारा, सुंदर सातारा. पाणी बॉटल आणायला पाहिजे होती आपण. चिकन आणली होती का? काहीतरी खाली चाललं वाटतं. आय एम ऑन 4 भिंती. कसं वाटतंय रे तुला माझं काम? तुझं ना खूप छान. आम्हाला कॉन्फिडन्स फक्त एका व्यक्तीवर होता, तो म्हणजे तू. जलवा है हमारा. सुन रहे हो अपन की तारीफ. हा इथं परफेक्ट आहे. आणि भविष्यातील वाढ हेच आहे आमचं वचन.
आता काय कॉन्टॅक्टला लगेच ते ऑलरेडी ते ह्याच्यात टाकूच ना फ्रेममध्ये. आणि हो मला आम्हाला म्हणते गुंतवणूक वेळेवर केली तरच ती सोनं म्हणते. कारण योग्य गुंतवणूक वेळेवर केली तरच डिरेक्टर ऍक्टर आणि हो DOP. आणि हो म्हटलं बसू नका कारण योग्य हा? उद्या नाही विचार करू असं हा ठीक आहे. ते नाही मला असं वाटलं की तू बोलते उद्या गुंतवणूक करू असं बोलू नका. उद्या विचार करू असं म्हणत बसू नका. त्या 6 मध्ये तुम्ही दोघं पण आहे. हो सेपरेट आहे. सेपरेट आणि हो उद्या विचार करू असं म्हणत बसू नका कारण योग्य वेळेवर केलेली गुंतवणूकच सोनं बनते. ठीक आहे. वॉन्टेड आर्टिस्ट इन द हाऊस. चला आता निघायचं आम्ही निघू निघू का मग? अरे रे रे डिस्ट्रॉय इन अ सेकंड. तुमची इच्छा. अनुजा मला म्हणतात तुमची इच्छा थांबायचं तर थांबा नाही तर गेलं तरी चालेल. डिस्ट्रॉय इन सेकंड. सो आता आमचा सातारा असा दिसतोय. 4 भिंती याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे तिथे लिहिलेला आहे. मी पण फर्स्ट टाइम आले होते तेव्हा मला पण हाच प्रश्न पडलेला की असं का 4 भिंती. अरे आले होते तेव्हा पण नाही का प्रश्न पडलेले आपल्याला पण. इथे ना इथून कोणते महाराज इथून हे ठेवायचं साताऱ्यावरती लक्ष. तिथून खाली म्हणजे हे गुप्त हिडन स्पॉट आहे की जिथून जेव्हा नाही का वॉर्स वगैरे व्हायचे ना तेव्हा इथून ते लक्ष ठेवायचं की साताऱ्यात काय चाललं ते. आणि त्यात आर्य आणि गायत्री पण होते का? कोण आर्यन गायत्री ते? कंट्रोल कंट्रोल. इथं अशी माहिती लिहिलेली आहे. गुंतवणुकीची संधी शोधत आहात का तर ही संधी चुकवू नका. ये परफेक्ट नाही का? नाही आता गौरीचं चालू आहे ते शूट. रिपीट करूया. साताऱ्यातील सर्वात मोठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी. जसं तुम्हाला व्हिडिओज बघून वाटतं ना की काय यार 30 सेकंडचा व्हिडिओ आहे पण बघा एवढे एफर्ट्स असतात त्याच्यामागे एवढे लोक असतात. एकीचा एक व्हिडिओ करण्यासाठी बघा 4-5 जण. एक स्क्रिप्ट सांगायला, एक स्क्रिप्ट तयार करायला, कॅमेरा करायला, एक एडिट करायला, एक तिच्यासोबत हेल्पिंगसाठी. सो एवढं सगळं असतं एका रीलच्या मागे. जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. परत बोलणं, फ्लुएंट बोलणं, रिटेक्स न देणं, तर असा काही गोष्टी असतात. बरे का? बाय बाय गाईज. बाय. माझ्या ब्लॉगसाठी सगळे एफर्ट्स देत आहेत. बाय. निघत आपण. मी निघते. माझा ब्लॉग एडिट राहिला करायचा. कधी येईल ब्लॉग? एक जण त्याने आउट केलेली आहे. तुम्ही पण आउट व्हाल. हो आता 17,500 झाली आमची अमाऊंट. ओके. जे आउट होतील ना त्यांचं 10,000 डिवाइड भारी. मला करता काय संपले आता. टाइम नका प्राइस नका देऊ फक्त मला ऍड करा. हा माझं पण तेच कन्सिस्टन्सी राहते चांगली. किती ब्लॉग? 10 झाले. नको मग मला 10 नाही जमायचं. दुसऱ्यालाच मी घरी जाईल. चलो येतो. येस. बाय. फिक्स सरांपासून सावध राहा. सर अरे त्यांनी खूप गेम केल्यात. माझा एक ब्लॉग ड्राफ्ट म्हणून गायब. चार्जर हरवला. असं खूप काय काय झालेलं आहे. एक सर डायरेक्ट टॉपचा विषय होणार आहे. आता साताऱ्यातला टॉपचा इन्फ्लुएन्सर. जाऊ का सर? बाय बाय. भेटूया. कसलं भारी वाटतं यार. सध्या कामाच्या निमित्ताने तरी आम्ही 4 भिंतीवर आलो दुसऱ्यांदा है ना. याच्या आधी नव्हतं आलो. येस. आमचं सातारा कसला भारी दिसतो यार. सातारा आहेच नो डाऊट. ए चालू रुक. बच्चा है तू अभी. हाँ तिकडा हो. छोटी बच्ची हो क्या? समझ नहीं आता कि साथ रहो. ये माझं पॅकअप झालेलं आहे. अपना काम बहुत क्विक रहता है. यायचं फटाफट. भारी वाटतं. काम झाली. आवडतीची कामं करायला. तेच तर बोला ना मग. अशी मी तर येतानाच बोला आय लव्ह माय प्रोफेशन की मस्त की फिरत खात पीत
आपलं एकदम मनापासून आवडतीचं काम द्या, नो स्ट्रेस. आता जर जो माणूस हा प्रोफेशनमधला नसता तो त्याला आता हे नसतं आवडलं सगळं, की पाठांतर करा आणि नाही का कॅमेऱ्याच्या समोर येऊन बडबड, हे नसतं आवडलं. पण हे मला आवडतं, त्यामुळे मला आत्ता बघा तसं एकदम दिलचं सॅटिस्फॅक्शन फील होतं आहे आणि एकदम छान वाटतंय की आज का काम हो गया. And that's why I'm very happy. ये लड़की जो सबसे अलग है, ये लड़की जो सबसे अलग है. 2 hours later. आता शूट झालेलं आहे आणि मी आलेली आहे माझ्या फेवरेट स्पॉटवरती. त्या दिवशी एक्सप्लोर विथ सातारामध्ये मी ज्याबद्दल बोलत होते तिथे. वेट आय शो यू मी कुठे आली आहे. हे माझं साताऱ्यातलं फेवरेट आहे आणि तिथे मिळतो आई शपथ पण सांगू शकत नाही असा मला शोरमा. हे ॲक्च्युली हे जे शोरमाचं स्पॉट आहे हे प्रतीकने मला आयुष्यात दाखवलेलं आणि पहिल्यांदा तो मला इथे घेऊन आलेला आणि त्यानंतर मी साताऱ्यात आले आणि ज्या दिवशी माझा नॉनव्हेज खायचा दिवस असतो त्या दिवशी मी ते न चुकता. तुम्ही पण आलात ना तर या ठिकाणी नक्की या. त्याचं नाव आहे शोरमा किंग. साताऱ्यात आहे, हेडक्वार्टर्सचे. ते खूप खतरनाकवाला शोरमा मिळतो. आता आला ना की मी तुम्हाला दाखवते शोरमा कसा आहे ते. खतरनाकवाला शोरमा आलेला आहे. थँक्यू. टडन टडन टडन. मी खाऊन घ्या. एकदम ज्युसी शोरमा आम्ही इथून खातो आणि ह्याचं माझं फेवरेट काय आहे की ही जी रोटी असते ना ही बाकीचे जे शोरमा असतात ना म्हणजे तिथं खूप जाड जाड मिळते, ही तशी नाही आहे. हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद. दिस फील्स हेवन है ना. आमच्यासाठी हे स्वर्गाहून कमी नाही आहे. 100 out of 10. सो चला आता शूटनंतर पेटपूजा झाली. ॲक्च्युली मी तिथे पण खाल्लं होतं खूप सारं, पण प्रतीकने काय खाल्लं नव्हतं. सो आम्ही शोरमा खायला आलो. शोरमा खाल्ला आहे. आता डायरेक्ट घरी जाऊया. सो मस्तपैकी आज अनप्लॅन्ड एक काम होतं ते झालं. शूट झालं मस्तपैकी. 4 भिंतीवरती आम्ही शूट केलं. कॉफियामध्ये खूप छान गप्पा मारल्या. माझ्या जे वाईचे आहेत, मी ज्यांच्यासोबत काम करते बज मीडिया म्हणून, त्या सगळ्या टीमसोबत माझं ॲक्च्युली खूप चांगलं बॉन्डिंग आहे. सो मला आवडतं त्यांना कधी कधी असं नाही का छान भेटायला, गप्पा मारायला, असं नवीन नवीन नॉलेज शेअर करायला. गुड टू गो नाउ. बच गया मेरा फोन, मैं तो डर गई थी. बार ऍक्सिडेंट हो रहा है. परत एकदा फोन पडला माझा. मेरे साराचं केवत आहे. मागच्या व्लॉगमध्ये पण बघितलं असेल, धपकान फोन पडला. या व्लॉगमध्ये पण पडला. असं 2 मिनिटासाठी असं काळजाचा ठोकाच चुकला माझा. सो कमिंग बॅक टू द पॉईंट. आता होपफुली माझा फोन नको पडायला. तर मग माझा असा छानपैकी दिवस गेलेला आहे आणि आता मी घरी आले. त्यानंतर मग मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी छान परत गप्पा मारल्या, जेवलो. असं सगळे एकत्र असलो ना की खूप भारी वाटतं. म्हणजे असं नाही का बाकीचे काहीच वेगळे विचार येत नाहीत डोक्यात. खूप असं प्रोडक्टिव्ह डेज जातात आणि सगळे एकत्र असतात. त्यामुळे छान नॉलेज शेअरिंग होतं, काय काय नवीन गोष्टी शिकतो. येस, जाऊन येणार लगेच, परत येईन लगेच. आणि असं होतं म्हणजे आम्ही जेव्हा सगळे एकत्र असतो ना तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे वेगळीच एनर्जी असते, कारण का सगळे खूप असं नाही का प्रोडक्टिव्ह बनतात आणि प्रोडक्टिव्ह एनर्जी असते. सो असाच एक माझा आजचा होता प्रोडक्टिव्ह डे. घरी आले मस्तपैकी, मग जेवण वगैरे झालं, गप्पा मारल्या, खूप पोट भरून हसले. आशिष सर, प्रतीक लोक असले की आम्ही खूप पोट भरून हसतो. आणि आता मी झोपायला चालली आहे, पण त्याच्या आधी माझं झोपायच्या आधीचं काय रुटीन असतं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करावं असा विचार केला आहे. सो झोपायच्या आधी मी काय करतात, आज मी जसं तुम्ही बघितलं माझं ते ॲडचं एक शूट होतं, सो मी थोडाफार मेकअप केलेला. तर मग झोपायच्या आधी मी एनी हाव मेकअप रिमूव्ह करते. पण आत्ता सध्या काय झालं आहे, म्हणजे सिरीजचं शूट चालू झाल्यापासून
काय बोलते, झोप आली वाटतं मला. शूटचं सिरीज चालू झाल्यापासून. सो काय म्हणते, हा सिरीजचं शूट चालू झाल्यापासून मी खूप वेळा म्हणजे आळस केला होता, कारण का परत उद्या उठून मग परत क्लीन करून मेकअप करायचंच असतं म्हणून. पण आता मी ती परत सवय तोडणार आहे आणि रोजच्या रोज मेकअप क्लीन करतेच मी, पण असं जे एखाद्या वेळेस होतं ना तेव्हा. मग मस्तपैकी माझं सेटाफिलचं जे क्लिन्झर आहे त्याने मी मस्तपैकी आता फेस एकदम क्लीन करून घेतलेलं आहे. सो आता मस्तपैकी फेस क्लीन झाल्यानंतर मला असं वाटतं आता माझी झोप कमी व्हायला लागली आजकाल थोडी, त्यामुळे मला डार्क सर्कल्स आले. त्यामुळे मी आज थोडं एक्स्ट्रा स्किन केअर प्लॅन केलेलं आहे. म्हणजे एकतर केसांसाठी मी माझं जे हिटलेस हेअर कर्लर असतं, बऱ्याच जणांना माहीत असेल, दाखवते मी तुम्हाला वेट. जरा कलर लागलेला आहे त्यामुळे हे असं झालं आहे. माझा आय शॅडो जेव्हा फुटलेलं पॅलेट तेव्हा, पण हे पिंक कलरचं होतं, पण हे असं दिसतं हिटलेस कर्लर. मस्तपैकी ह्याला हेअर टाय करून ठेवायचं म्हणजे ते झोपेत खराब होत नाहीत आणि नेक्स्ट डेसाठी छान एकदम प्रिपेअर राहतात. आणि डोळ्यांसाठी मी झोपताना हे लावणार आहे एम कॅफेनचं माझं आय पॅचेस, ज्याने एकदम थंड पडतात, तसं डोळ्यांना छान झोप येते. सो आता हे बऱ्याच जणांनी आहे ना घेतलं असेल किंवा बघितलं असेल, पण माहीत नसतं की हे एक्झॅक्ट कसं यूज करायचं. सो मी आता तुम्हाला सांगते. आणि खूप स्वस्त असतं हे. मी मिशोवरून काहीतरी 150 का 180 रुपयाला घेतलेलं आहे. तुम्हाला पण ते इझिली मिळून जाईल. तर पहिलं काय करायचं, माझं आता हे हेअर पार्टिशन असंच असतं म्हणून मी असंच ठेवते. आणि आधी चांगल्यापैकी छानपैकी हेअर कोंब करून घ्यायचे, सगळे टँगल्स रिमूव्ह करायचे. हो खूप छान. आणि हे फ्रिझीनेस पण जातो केसांमधला, त्याने खूप कमी फ्रिझी हेअर राहतात आणि चांगले सेटिंग पण राहते, हिटलेस सेटिंग केसांची, बाउन्स राहतो एक केसांमध्ये. छानपैकी सगळे टँगल्स रिमूव्ह करायचे, पार्टिशन करायचं आणि असं 2 पार्ट करायचे केसांचे. हे घाल ना तर त्याच्यासोबत क्लच येतो, तो माझा तुटला आहे त्यामुळे मी आत्ता इथलं लावते एक. हे असं पहिले इथे होल्ड करायचं क्लचनी. असं एकदम असं इक्वली हे करून सेंटर घ्यायचा. आणि मग एक ती अशी एक हेअरस्टाईल असते बघा आपली, की असं एकावर एक पिळा घेत जातो ना, तसंच येते. पण पहिला असं एक पोर्शन घ्यायचा, असं फक्त पोर्शन घेत जायचं आणि ते ॲड करत जायचं आपल्याला. मी तुम्हाला दाखवते हे का हे. आणि जस्ट ह्याला असं ट्विस्ट करायचं आणि टर्न करायचं. मग नंतर परत एक सेकंड पोर्शन घ्यायचा, बाकीचे सगळे केस हे करायचे आणि जस्ट अगेन ट्विस्ट अँड टर्न. आणि ना मी खूप दिवस झालं ठरवलं आहे, पण ते माझ्याकडून होत नाही आहे, की झोपताना मी असं वाचलं आहे की हे जे आहे ना मटेरियल सॅटिनचं, तर तुम्ही असं त्यांनी तिथे सांगितलं होतं की झोपताना सॅटिन पिलोज घेऊन झोपत जावा, म्हणजे तुमची जी हेअरची हेल्थ ती चांगली राहते. जर तुम्ही झोपताना डोक्याखाली सॅटिनचा पिलो घेतला तर, म्हणजे ज्याला सॅटिनचं कवर आहे असं पिलो. सो ते मला खूप दिवस झालं करायचं आहे पण नाही होते. बघू आता मी एक तसं करीन, सॅटिन कवर घेऊन फिरत जाईन सगळीकडे. सो या हे असं एकदम टाईट होल्ड करून, हे त्याच्यासोबत स्क्रंचेस मिळालेले आहेत, ते फक्त त्याला असे टाय करायचे. आणि खूप कमालीचा दुसऱ्या दिवशी ह्याचा रिझल्ट येतो. आणि नाव सेकंड साईड. आणि खूप बघा काय वेळ तरी लागला का एकदम पटकन होऊन जातं. आणि ते हीट वापरून केस खराब करून घेण्यापेक्षा हे चांगलं आहे ना, की रात्री झोपताना असं तुम्ही मस्तपैकी हे करून झोपा. झोपेत केस पण चांगले राहतील आणि नेक्स्ट डे उठलं की एकदम बाउन्सी सगळे झालेले असतात सेट. फक्त एवढंच आहे की ते लॉंग लास्टिंग जास्त नाही राहत. जर तुम्हाला लॉंग लास्टिंग ठेवायचं असतील तर त्याला स्प्रे करावं लागेल तुम्हाला, एवढंच आहे. गोष्ट अशी की म्हणजे आपण जेव्हा हे मशीन्स यूज करतो तेव्हा पण ते टिकण्यासाठी आपण स्प्रे यूज करतोच, पण मला परत असं वाटतं की स्प्रे पण चांगले नसतात आहे ना केसांसाठी, डॅमेज होतात स्प्रेनी हेअर असं मला वाटतं. त्याच्यात पण केमिकल्स असतील. सो हो ब्लिंकिटला पण मिळतं, ब्लिंकिटला पण आहे अवेलेबल हिटलेस कर्लर.
आणि याच्यात खूप छान छान कलर्स पण असतात, पिंक, ब्लू, ग्रीन असं. चलो आता असं डायरेक्ट झोपणार. आणि मी हो तसंच ठेवायचं. त्याच्यासोबत येतो त्याचा, तो जर एकदम चांगला असतो नाजूक, तो असा फील नाही होत लावल्यासारखा. पण आता माझा तो तुटला, सो मी हा लावते. आणि आता लास्ट बट नॉट द लिस्ट, एम कॅफेनचा आय पॅच. यांनी मला खूप म्हणजे हे मी ॲक्च्युली आहे ना घेतलेलं आय गेस 2 वर्षापूर्वी. आणि हां 2 वर्ष झाली आहेत मला आठवलं. तर 2 वर्षापूर्वी हे घेतलेलं आणि हे अजून आहे. याच्यात आहे ना किती पॅचेस येतात सांगू का, 30 पेअर्स येतात, म्हणजे 60 पॅचेस ह्याच्यात येतात. सो हे खूप चांगलं आहे. काहीतरी 699ला असं काहीतरी घेतलं होतं मी, 799ला, पण इट्स वर्थ. आणि एका यूजमध्ये ह्याचा खूप चांगला. आता माझ्याकडे एवढेच राहिलेत, मला वाटतं एक 5 पण नसतील पेअर ह्यात राहिलेले. 2 वर्ष ठीक आहे ना, 2 वर्षात चांगले वापरले मी हे. खूप एकदम गारगार वाटतं असं. हां आणि ही चांगली गोष्ट आहे, हे जे देतात ना त्याच्यामुळे ते तुटत नाही, तर त्याच्यात एकदम व्यवस्थित येतं. वन टाइम यूज. सो या हे झालेलं आहे आज माझं एक्स्ट्रा जरा स्किन अँड हेअर केअर. आता मस्तपैकी मी जाऊन झोपणार. आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग सांगा. आणि तुम्ही पण जर तुमची काळजी घेत नसाल तर घ्या, बिकॉज सेल्फ लव इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर स्वतःवर तुम्ही प्रेम करत राहिला तर सगळे तुमच्यावर प्रेम करतील. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या स्किनची, हेअरची, मेंटल हेल्थची, फिजिकल हेल्थची. मी पण हळूहळू शिकतेच, त्यामुळे मी काय ह्याच्यात अजून प्रो नाही झालेली आहे. विथ टाईम, विथ एक्सपिरियन्स मी हळूहळू शिकत चाललेली आहे. सो कसा वाटला व्लॉग तुम्हाला सांगा. आणि अजून काय तुम्हाला प्रश्न असतील किंवा काही असेल तर कमेंट्समध्ये सांगा, मी बघते आहे कमेंट्स. आणि या थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, लव्ह यू. चॅनलला सबस्क्राईब करा.